नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नियतम संगरहितम रागद्वेषत कृतम अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकम उच्यते तरी स्वाधिकाराचेनी मार्गे आले जे मानिले अंगे पतिव्रतेचेनी परिष्वंगे प्रियाते जैसे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परम कृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। सांख्यशास्त्रामध्ये 3 गुणांच्या भेदानुसार अंतकरणाचा प्रकाशरूप परिणाम ज्याला आपण ज्ञान असं म्हणतो त्या ज्ञानाचेही 3 प्रकार होतात। एखादा जो कर्ता आहे त्या कर्त्याचे सुद्धा सत्व रज आणि तम या 3 गुणानुसार 3 प्रकार घडतात आणि मग जसं अंतकरणातलं ज्ञान असेल तसं कर्त्याच्या हातून कर्म अनुसरण करतं। मग ज्ञानाच्या प्रकाशाने जे कर्म घडतं त्या कर्मामध्ये सुद्धा 3 प्रकार। त्यापैकी पहिल्यांदा सात्विक कर्माचं काय लक्षण आहे ते लक्षण परमात्मा या प्रस्तुत 23व्या श्लोकामध्ये प्रतिपादन करतात। पदच्छेद असा आहे नियतम संगरहितम अरागद्वेषतः कृतम अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकम उच्यते। यत् कर्म अर्थात जे कर्म अफलप्रेप्सुना कर्माचं अनुष्ठान करायचं पण कर्माच्या फलाची मात्र अपेक्षा करायची नाही। आता हे सगळं व्यवहारामध्ये दिसायला आपल्याला विचित्र वाटतं, कारण आपल्याला ते कायम आपण ऐकलं आहे प्रयोजनम उद्दिश्य न मंदोपि प्रवर्तते। प्रयोजन पाहिल्याशिवाय मंदातला मंद मनुष्यसुद्धा कोणत्याही कार्यात प्रवृत्त होत नाही। कर्माचं अनुष्ठान करायचं आणि फळाची अपेक्षा करायची नाही असं व्यवहारामध्ये कुठं दिसतं का? दिसतंय बघा। एखादा वृक्ष असतो, एखादी वेली असते, जोपर्यंत फल परिपक्व होत नाही तोपर्यंत ती वेली किंवा तो वृक्ष त्या फलाला सांभाळतो आणि एकदा फल परिपक्व झालं की आपल्याला मिळालेलं फल ती वेली किंवा वृक्ष समर्पण करतात, स्वतःकडे मात्र ठेवत नाही। वृक्ष का वेली लोटती फळे आली तैसे सांडी निपजली कर्मे सिद्धी। निसर्गामध्ये आपल्याला हे दिसतं। तसं जो करता कर्माचं अनुष्ठान करतो पण अनुष्ठान करत असताना अफलप्रेप्सुना फलाची मात्र अपेक्षा करत नाही, पुन्हा मग आता फळच मिळवायचं नाही तर कर्मात आळस करत असेल नाही। नियतम शास्त्राच्या विधीनुसार जे कर्म आपल्या वाट्याला आलेलं आहे ते नियत कर्म तो करतो, पण ते कर्म करत असताना मात्र संगरहितम, संग शब्दाचा अर्थ होतो अभिमान। मी या कर्माचा फार मोठा करता आहे असा अभिमान आपल्याकडे राहू देत नाही। अरागद्वेषत कृतम कर्म करत असताना 2 प्रकारचे भाव मनामध्ये निर्माण होतात। कर्मापासून आपल्याला फलाची अपेक्षा असते तेव्हा त्या कर्मावर आपलं प्रेम असतं, प्रीती असते आणि त्या प्रीतीला किंवा प्रेमाला शास्त्रामध्ये राग असं म्हटलं जातं। संगीतातला राग वेगळा आहे, पारिभाषिक शब्दातला राग वेगळा आहे आणि व्यवहारामध्ये आपल्याला येतो। जेवायला बसलो आपण, मित्राला 5 गुलाबजामुन वाढले आणि आपल्याला 4च वाढले तर तेव्हा जो येतो तो राग वेगळा आहे। इथला राग म्हणजे प्रेम, कर्मापासून मला सन्मान प्राप्त होईल किंवा माझा सत्कार होईल या भावनेतून जे कर्म केलं जातं त्याला रागपूर्वक कर्म असं म्हणतात आणि सात्विक करता तसं करत नाही, त्याला अरागह म्हणतात। किंवा या कर्माच्याद्वारे मी शत्रूचा विनाश करीन असा द्वेषभाव मनामध्ये ठेवून जे कर्म केलं जातं त्याला द्वेषपूर्वक कर्म असं म्हणतात, तसंही तो करत नाही। म्हणून एक शब्द आला अरागद्वेषतः कृतम आणि तत्कर्म सात्विकम उच्यते। मनुष्याने सात्विक कर्म करावं, पण सात्विक कर्मात काय काय भाव असतात? 1 शास्त्रविधीचं पालन,
2 देहाच्या अभिमानाचा परित्याग, 3 फलाची अपेक्षा करायची नाही, 4 रागपूर्वक करायचं नाही कर्म, आणि 5वं द्वेषपूर्वक करायचं नाही. ज्या कर्मामध्ये रागही नाही, द्वेष नाही, अहंकार नाही, फलाची अपेक्षा नाही आणि आळसही केला जात नाही, त्या कर्माला सात्विक कर्म असं म्हणतात. हे सगळं जर आपल्या जीवनामध्ये आपण लावलं तर आपण अभ्यास करतो ज्ञानेश्वरीचा, जगद्गुरू तुकोबरायांच्या गाथेचा किंवा कोणताही अभ्यास, तर तो अभ्यास करत असताना त्या अभ्यासापासून फलाची अपेक्षा करू नये. अपेक्षा कोणती करावी? कृपेची. मला विशिष्ट फळ मिळेल असं मात्र नाही. आपला अभ्यास हे विद्यार्थ्याच्या वाट्याला आलेलं कर्म आहे, ते त्याने आळस न करता करावं. पुन्हा मी फार मोठा विद्वान आहे, माझ्यासारखा अभ्यासच कोणी नाही असा अभिमान येऊ देऊ नये. या अभ्यासाच्याद्वारे समाजामध्ये माझी प्रसिद्धी व्हावी किंवा मला श्रीफळ मिळावं एवढंच घेतो मी, ही अपेक्षा करू नये. आणि माझ्यासारखा विद्वान कुणीच नाही, बाकीचे सगळे मूर्ख आहे असं म्हणून कोणाचा द्वेषही करू नये. सहज आपलं उदाहरण दिलं. अशा पद्धतीनं जे कर्म निर्माण होतं त्याला सात्विक कर्म असं म्हणतात. आता सात्विक कर्म आहे, ज्ञानोबाने दृष्टांत देऊन हा भाव आपल्यासमोर प्रतिपादन करतात. सात्विक कर्माचा विचार असल्यामुळे गृहस्थ जीवनातलं उदाहरण आहे, पण उदाहरण पतिव्रता माऊलीचं आहे म्हणून ते मात्र सात्विकच आहे. कसं? तरी स्वाधिकाराचेनी मार्गे आले जे मानिले अंगे, पतिव्रतेचेनी परिष्वंगे प्रिया ते जैसे. उदाहरण पतिव्रता माऊलीचं दिलेलं आहे. स्वाधिकाराचेनी मार्गे आले, आपल्या वाट्याला काही कर्म स्वतःच्या अधिकारानुसार येत आहे. म्हणजे आपला अधिकार कशामध्ये आहे? आपला अधिकार पाहत असताना आपल्याला 2 गोष्टी पाहाव्या लागतील. 1 आपला वर्ण पाहावा लागेल आणि 2 आपला आश्रम पाहावा लागेल. आश्रममध्ये आपण ज्या आश्रमात राहतो तो नाही तो आश्रम नाही घ्यायचा. वर्णामध्ये 4 प्रकार आहे. वर्ण असा शब्द आहे, वर्ण नाही. वर्ण 4: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. याच अध्यायामध्ये पुढे हा विस्ताराने विचार येणार आहे. ब्राह्मणाचं कर्म 9 प्रकारचं आहे, क्षत्रियाचं कर्म 7 प्रकारचं, वैश्याचं कर्म 3 प्रकारचं आणि शूद्राचं कर्म 1 प्रकारचं. आता शूद्र शब्दामध्ये शहामृगाचा श आहे, क्षत्रियाचा नाही. हल्लीच्या इतिहासकारांनी किंवा संशोधकांनी शहामृगाचा श काढला, क्षत्रियाचा क्ष ठेवला आणि शूद्र शब्दाचा क्षुद्र म्हणजे हलका असा अर्थ केला. त्यांच्या बुद्धीची कीव येते. ज्यांना व्याकरणामध्ये एवढं ज्ञान नाही त्यांना आपण इतिहासकार म्हणतो, किती आपला गौरव आहे. भाग सोडून द्या. पण ब्राह्मणाचं कर्म 9 प्रकारचं, क्षत्रियाचं 7 प्रकारचं, वैश्य 3 प्रकारचं आणि शूद्राने या सर्वांना सेवा द्यावी. म्हणजे हल्लीच्या काळामध्ये जे माणसं सर्व्हिस करतात ना, ते 1 प्रकारचं शूद्र कर्मच आहे. कारण सेवा पुरवतात ना, ते सर्व्हिस म्हणजे सेवा, त्याला आपण सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतो इंग्रजीमध्ये. सेवा पुरवतात, ते शूद्र कर्मच आहे. हे झालं 4 वर्ण. त्याच्यात पुन्हा 4 आश्रम तयार होतात. एक आहे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. संन्यासाने सगळ्या कर्माचा परित्याग करायचा असतो. ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये विद्यार्जन करायचं असतं. गृहस्थ जीवनामध्ये षटकर्माचं अनुष्ठान करायचं. वानप्रस्थ जीवनामध्ये पती पत्नीने एकत्र राहायचं वनामध्ये, पण संयोगामध्ये वियोगाने राहायचं. म्हणून ते जीवन समाजाकरता आहे. असं वर्ण आणि आश्रम यातला आपला स्वाधिकार पाहायचा. स्वाधिकाराचे मार्गे आले, स्वतःच्या वर्ण आणि आश्रम आपला कशात अधिकार आहे हे बघितलं पाहिजे. सध्याला लोक आंदोलन करतात, आपला अधिकार काय हे पाहत नाही. आपला अधिकार आणि आपले कर्तव्य दोन्ही पण कळाले पाहिजे. आम्हाला तुम्ही अधिकारच का देत नाही? अधिकाराला पात्रता असावी लागते. जर अधिकार नसताना एखादी गोष्ट मिळाली ना तर त्याचा उपयोग नाही, विनाश होऊ शकतो. उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. भगवान शंकराचा एक सेवक होता आणि त्याचं एकच काम,
दररोज नवीन भस्म आणायचं. भस्म म्हणजे दुकानातून नाही, स्मशानभूमीतून नवीन प्रेत जाळलं की त्या प्रेताची राख आणायची आणि भगवान शंकराच्या अंगाला लावायची. आता कोरोनासारखा काळ आला तर मग त्याला अडचण नाही, पण एरवी मात्र माणसं दष्टपुष्ट असेल तर मग आज प्रेत कुठं मरण पावलं ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकायचं, मग पुन्हा तिथं जायचं, शोध घ्यायचा की नाही, अडचणच आहे ना. त्याने भगवान शंकराला सांगितलं, प्रभू हे भस्माचं काम दिसायला सोपं आहे पण शोध घ्यायला लय अवघड आहे, मला काहीतरी वरदान द्या. भगवान शंकर भोळे ते म्हणले, एक काम कर, तुला जर कंटाळा आलाच तर एखाद्याच्या मस्तकावर हात ठेवायचा, लगेच त्याचं भस्म होईल. म्हणजे अग्निसंस्कार नाही करायचा. हल्लीच्या काळामध्ये नाही का ते विद्युत दाहनी असतात बघा, प्रेत आतमध्ये घातलं की फक्त राखच बाहेर येते 2-3 मिनटामध्ये. फार मोठं व्होल्टेज असतं त्याचं, राख होऊन जाते बघा ती विद्युत दाहिनी. तसं भस्मासुराला सांगितलं. तो मला काही हरकत नाही. आणि मग दर्शनाला लोक आले तो पाहायचा की राख कोणाची जास्त तयार होईल. म्हणजे माझ्यासारखं असेल तर सोडून द्यायचं, दष्टपुष्ट असेल तर मग चाल इकडे इकडे. हात ठेवला की राख तयार. दर्शनाचे भाविकच कमी झाले. एकादशीला सुद्धा गर्दी नाही भगवान शंकराकडे, सोमवारला सुद्धा गर्दी नाही. मग आता जे व्हायचं तेच झालं की नाही. हे नारदांना माहिती नव्हतं. एकदा नारदजी आले आणि त्याला वाटलं वा भप पहिल्यांदाच इथं आले, यांचे राग करायला काय हरकत आहे. ते नारदांच्या डोक्यावर हात ठेवायला चालला. नारदजी म्हणले, आपण आलो दर्शनाला आणि हे अवघडच आहे, हे तर आपलं अंतिम दर्शन होईल, बाकीचं तर काही होणार नाही. नारद म्हणले, मूर्ख आहे का तू, माझ्या मस्तकाला हात ठेवला तर काय मिळणार आहे तुला, मी तर काही श्रीफळही घेत नाही, मुख काही लावित नाही, बाकीचं घ्यायचं काही प्रसंगच नाही. फार झालं तर विनान चिपळ्या मिळतील बा तुला. पण बावळाटा, दररोज ज्यांच्यामुळे तुला कष्ट भोगावे लागतात, एक काम कर, भगवान शंकराच्या मस्तकाला हात ठेव, दररोज भस्म आणायची कटकट राहणार नाही आणि पार्वतीसारखी सुंदर स्त्री तुला मिळेल. ऐकलं त्याने ते. दुष्ट स्वतः तो, बुद्धी फिरली. त्याने मला हे कळालं नाही आज तागायत. नारदजी म्हणे, तुला सल्लागारच भेटला नाही. बाकीचे भेटले पण त्यांचा सल्लागार होता. आपला सल्ला चांगला आहे म्हणून ते सल्लागार. माझं ऐकलं की तुझं कल्याणच आहे. ते गेलं भगवान शंकराकडे. भगवान शंकर म्हणे, आणलं भस्म. म्हणे, आज भस्म वगैरे काही आणायचं नाही, आज तुमचंच भस्म करायचं. वा रे वा म्हणे, आपलंच वरदान आपल्यावरच पलटलं. भगवान शंकर धावले. भगवान महाविष्णू प्रगट झाले, मोहिनीचा अवतार घेतला आणि ज्याला त्या भस्मासुराच्या समोर आले. तो म्हणला, तू कुठं चालली स्त्री. तिने सांगितलं, मी चालले आहे पण मी वराच्या शोधात चालले, मला अनुरूप अशा प्रकारचा पती मिळावा अशी माझी अपेक्षा आहे. म्हणे, मग तुझ्या अटी काय आहे. अटी एकच आहे, त्याला स्वयंपाक आला पाहिजे. ह्याच अटी आपल्या, दुसरं काय अटी आहे. पण म्हणे, आमची एक प्रथा आहे, वर पाहत असताना आमच्या परंपरेनुसार काही गोष्टी पाहायला पाहिजे. मग ते मोहित झाला. म्हणजे काय परंपरा, त्याला नाचता आलं पाहिजे. हे तेव्हापासून सुरू आहे बरं. सगळे त्याची शहरावर नाचतात, फक्त बाहेर सांगत नाही. मग नाचता नाचता तिने आपल्या मस्तकावर हात ठेवला, यानेही ठेवला. भस्मासुराचं भस्म झालं. उदाहरण संपलं माझं. पण अनधिकारी व्यक्तीला जर अधिकार दिला तर त्याचा गैरवापर होऊ शकतो. म्हणून वेदाने विनाकारण त्रैवर्णिकांना अधिकार नाही दिला. त्यांना माहिती होतं हे वेदाला की इथं द्विजांनाच वेदाध्ययनाचा अधिकार आहे. संतांची कृपा आहे की वेदातलं ज्ञान महाभारतात आलं, मग त्याचा अध्ययन सगळे करू शकतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, बाळे, नारी, नर, चांडाळाही अधिकार सगळ्याला आहे, पण वेदाचा मात्र नाही. पण वेदाचं जरी नसेल तर वेदातल्या ज्ञानाचं, ज्याला आपण काय म्हणतो नवीन आवृत्ती, मग संत वाङ्मयातला आपला अधिकार आहे, तो अधिकार बघावा आणि मग कर्म करावं. सात्विक पुरुषाला हे मान्य होतं. स्वाधिकाराचे मार्गे आले जे आपल्या वाट्याला आलं ते मानिले, ते त्याने अंगाने मान्य केलं. म्हणजे मान्य झालं त्याला की मी या कर्मामध्ये चुकणार नाही. कसं मान्य होतं किंवा तो कर्मात संतुष्ट कसा होतो याकरता उदाहरण देतात. दाम्पत्य जीवनातलं उदाहरण आहे पण सात्विक आहे. ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता माऊली
आपल्या कुळाचा परित्याग करते, काया वाचा मनाने पतीचा स्वीकार करते आणि ती पतिव्रता माऊली ज्याप्रमाणे आपल्या पतीला फार दिवसाचा वियोग झाला एखाद्या पतीचा, तो व्यापाराकरता कुठेतरी बाहेर गेला आणि कालांतराने आला तर तिला वियोग सहन होत नाही आणि त्या वियोगाच्या भारामध्ये ज्ञानोबांची ओवी बघा 16व्या अध्यायामध्ये, गावा गेली या वल्लभ पतिव्रतेचा विरह क्षोभ बल तेसनी हानी लाभन मनी जेवी. तिचा वल्लभ जर गावाला गेला असेल तर पतीच्या वियोगामध्ये जे दुःख होतं त्या दुःखामध्ये तिला बाकीचं सुख किंवा दुःख याचा काही परिणाम होत नाही. आणि प्रिय असणारा प्रिय असणारा हे आपला पती कालांतराने आला तर मग ती अश्रुपात करते, डोळ्यातून अश्रुधारा वाहतात आणि आपल्या पतीला आलिंगन देते. जसं ते पतीला मान्य होतं तसं आपल्या अधिकारानुसार जे कर्म आलं ते सात्विक पुरुषाला मान्य होतं किंवा त्यामध्ये तो संतुष्ट होतो. तो भांडणं करत नाही की माझं कर्म कनिष्ठ आहे आणि दुसऱ्याचं कर्म श्रेष्ठ आहे असं तो म्हणत नाही. आणखीन उदाहरण देतात, सावळ्या अंगा चंदन प्रमदालोचना अंजन तैसे अधिकारासी मंडन नित्यपणे जे ते नित्य कर्म भले होय नैमित्तिके सावाईले सोन याशी जोडले सौरभ्य जैसे. आता आपल्या वाट्याला जे कर्म आलं ते मनुष्याने आळस न करता करावं. हे सगळ्यांचं कर्म ठरलं आहे बरं. वर्ण आश्रम देशकाल परिस्थितीनुसारही कर्म बदलतं. कल्पना करा, समजा जर आपल्या देशावर संकट आलं, पाठीमागे आलं होतं एकदा, तर आपल्याला परिस्थितीनुसार सैनिकाचं पण कर्म करावं लागतं किंवा एखाद्या पुरुषाला वैद्यकीय कर्मही करावं लागतं किंवा पूरस्थिती आली तर पुरामधून त्या सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी आपल्या त्या जवानांचंही कर्म करावं लागतं. परिस्थितीनुसार जे कर्म आलं तो मान्य कसं होतो, त्याला शोभिवंत कसं दिसतं याकरिता उदाहरण, एखाद्याचं अंग सावळं असावं. सावळं म्हणजे काय, मेघाप्रमाणे. आणि त्या सावळ्या अंगावर जर आपण चंदन लावलं तर ते शोभून दिसतं. एखादा व्यक्ती गोराच आहे आणि त्याच्या अंगावर चंदन लावलं तर उमटून दिसत नाही बघा. पण सावळा जर व्यक्ती असेल आणि त्याच्या अंगावर चंदन लावलं, उपमा द्यावी ज्ञानोबारायांनी, दृष्टांत द्यावा ज्ञानोबारायांनी. एखाद्या प्रसंगाला अंग गोरे आणि तरुणी, वरी लिहिले आहे लेणे, तिथं गोरांग घेतलं. पण चंदन लावायचं असेल म्हणजे हे खरं चंदन आहे. तुम्ही तुमच्या मनात चाललेलं नका घेऊ. व्यवहारात मला चंदन लावलं त्याने, ते नाही घ्यायचं. हे आपलं ओटी, चंदनाची ओटी सावळ्या अंगावर लावली की शोभून दिसते. दुसरं उदाहरण, प्रमदालोचना अंजन, एखादी तरुण स्त्री असावी आणि तिच्या डोळ्यामध्ये अंजन घालावं, काजळ घालावं तर शोभून दिसतं. अगोदरच तारुण्य, त्यामध्ये पुन्हा सुंदरता आणि त्यामध्ये पुन्हा अंजन घातलं तर ते डोळे आकर्षक दिसतात. हे झालं उदाहरण. तैसे त्याप्रमाणे आपला वर्ण आणि आश्रमानुसार अधिकार आहे आणि त्या सावळ्या अंगाला चंदन शोभा देतं, प्रमदाच्या लोचनाला अंजन शोभा देतं, तसं आपल्या अधिकाराला नित्यकर्म सुशोभित करतं. अधिकारासी मंडन, मंडन म्हणजे भूषण, नित्यपणाने जे कर्म आपल्या अधिकाराला शोभिवंत करतं ते आहे नित्यकर्म. नित्यकर्म म्हणजे जे आपण दररोज करतो, सकाळ दुपार सायंकाळ शास्त्रविधीनुसार जे केलं जातं त्याला नित्यकर्म असं म्हणतात. आणि नित्यकर्माला ग्रहणाचं, आईवडिलांच्या पुण्यस्मरणाचं किंवा अतिथी आला त्याच्या प्रसंगामध्ये जे कर्म केलं जातं त्यालाच नैमित्य कर्म म्हणतात. म्हणजे आहे नित्यच कर्म, पण विशिष्ट निमित्त मिळालं की त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. नित्यकर्मापेक्षा नैमित्तिक कर्माला फळ जास्त मिळतं. उदाहरण पुढे सांगतात, ते नित्यकर्म भले, ते नित्यकर्म चांगलंच आहे, पण काय होतं, होय नैमित्तिके सावाईले. सावाईले म्हणजे सहाय्य झालं, त्याला काही विशिष्ट प्रकारचं निमित्त मिळालं. समजा आपण दररोजच जेवण करतो पण द्वादशी आली तर पर्वकाळ आहे ना तो, म्हणजे नैमित्तिक कर्म झालं. किंवा ग्रहण आलं, आता द्वादशी उद्या आहे पण तुम्ही आजच असले, असू द्या,
होय नैमित्तिके सावाईले, त्याला निमित्ताचं साह्य झालं की त्याचं फळ अत्यधिक पटीनं वाढतं. कसं? सोन याशी जोडले सौरभ्य जैसे, सौरभ्य म्हणजे सुगंध आणि सोन यासी म्हणजे सोन्याला. सोनं अगोदर चांगलं आहे, त्या सोन्याला सुगंध मिळावा, किंमत वाढते बघा. आता किती किंमत आहे? 72 का 76 अशी काहीतरी किंमत आहे ना. 75 आहे का? ते आपल्याला जास्त माहितीच नाही. आपल्याला बाजारातला भाजीपालाच माहिती नाही, तर सोन्याचं काय माहिती. पण सोन्याला जर सुगंध मिळाला तर त्याची किंमत जास्त प्रमाणात वाढते. तसं नित्यकर्माला नैमित्तिक भाव मिळाला की त्याचं फळ अत्यधिक प्रमाणे वाढतं. आता कर्म कसं करतो? स्व अधिकारानुसार. नियत कर्म म्हणजे नित्यकर्म आणि नैमित्तिक कर्म करतो. पण कर्म करायला सोपं वाटतं, जेव्हा प्रत्यक्षात आपण ते अनुष्ठान करतो की नाही तेव्हा मात्र त्यामध्ये कष्ट होतात. पण ते कष्ट वाढता कामा नये. याकरिता ज्ञानोबाराय वात्सल्य जीवनातलं सगळ्यात मोठं उदाहरण पुढे देतात. सगळ्यात मोठं. मी काल कोणाचं तरी व्याख्यान ऐकत होतो. आई शब्द आहे ना, आई शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये प्राचीन कालापासून चालत आला आहे. माता शब्द संस्कृतीमध्ये प्राचीन कालापासून चालत आला आहे. 100 वर्षापूर्वी भारतात मम्मी शब्द होता का? म्हणजे याचा अर्थ त्याला अस्तित्वच नाही आहे, म्हणून तो शब्द त्याच्यात काही सार्थकता नाही. पण माय शब्दामध्ये सार्थकता आहे बघा. माय शब्द आहे ना आमच्याकडे वापरला जातो. हो माय असा शब्द, त्याच्यात माया प्रेम आहे बघा. आईचं लक्षण सांगतात ज्ञानोबाराय. दृष्टांत दिला आहे, सिद्धांत पुढे सांगतात. अंगा जीवाची संपत्ती वेचोनी करी बाळाची पाळती, परी जीवे उबगणे ही स्थिती न पाहे माय. हे मातृत्वाचा एक आनंद असतो आणि मातृत्व हे पुत्र प्राप्तीनंतरच प्राप्त होतं असाही प्रकार आहे, किंवा भावनेवर सुद्धा प्राप्त होतं. जसं की निवृत्तीनाथ महाराज नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत, पण ज्ञानोबारे वर्णन काय करतात? निवृत्ती गारहस्थ्य मांडले आहे, निष्काम अपत्य प्रसवतच आहे. म्हणून हे भावनेचं पण अपत्य पण आहे, मातृत्व आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, ते सुद्धा संत काय मायच आहे. पण हे आपल्या व्यवहारातल्या आईचं उदाहरण दिलं. आई काय करते? बाळाकरता 2 प्रकारची संपत्ती खर्च करते. कोणती? अंगा जीवाची संपत्ती वेचोनी. वेचोनी म्हणजे खर्च करणे. आता अंगाची संपत्ती कसं खर्च करते? जेव्हा ती बाळकाला जन्म देते की नाही त्या अगोदर गर्भामध्ये धारण करते. आणि गर्भामध्ये धारण करणं साधी गोष्ट नाही आहे. तुमच्या मस्तकावर असं म्हणतात लहान बाळ जन्माला आलं ना तर कमीत कमी किंवा जास्तीत जास्त त्याचं वजन 3.5 किलोपर्यंत असतं. ते वाढत जातं वजन गर्भामध्ये, पण दष्टपुष्ट बालकाचं वजन 3-3.5 किलोपर्यंत असतं. आता 1 किलो पदार्थ असावा किंवा 2-3 किलोचं वजन असावं तुमच्या मस्तकावर ठेवलं 24 तास, सहन करतो का आपण? नाही सहन करत. एखादा मृदंगवादक असतो, दिंडीमध्ये चालला तर काही काळापर्यंत मृदंग घेतो बघा तो, जोपर्यंत अवसान आहे तोपर्यंत 24 तास घेऊ शकत नाही. पण मातेचा किती मोठा त्याग आहे की एवढं त्या बालकाचं वजन आणि त्या बालकाला धक्का लागू नये याची काळजी 24 तास घेते. पोटी भार वाहे त्याची सर्वस्व पैस आहे आणि तिने जे खाल्लं ते त्या बालकाला लागतं, त्याचं पोषण होतं. म्हणून ती आई त्या बालकाला जन्म देत असताना आपली शारीरिक संपत्ती जी आहे ना, सौंदर्य, ते सगळं खर्च करते बघा. वेचोनी खर्च करते, पण कंटाळत मात्र नाही. जीवे उबगणे, मनापासून ते कंटाळते, उबगते, खेद करते. हे न पाहे माय, हे आई कधीच पाहत नाही. गुरुवारी मारुती बाबा एक उदाहरण सांगत असतात, उदाहरण नंतर सांगतो. असं म्हणतात त्या आईच्या अंगामध्ये दूध तयार होतं की नाही तर आपल्या अन्नापासून रस तयार होतो 5 दिवसांनी. चांगलं खाल्लं तर, पचलं तर त्या रसापासून रक्त तयार होतं आणि रक्तापासूनच आईच्या अंगामध्ये दूध तयार होतं. निसर्गाने त्या आईला हे वरदान दिलं आहे त्या बालकाचं पोषण होण्याकरता. म्हणजे एकीकडे आपलं मांसही आटवायचं, एकीकडे रक्तही खर्च करायचं आणि मग बालकाला जन्म द्यायचा. किती मोठा त्याग आहे.
एवढं उदाहरण जरी हल्लीच्या मुलांनी ध्यानात ठेवलं, काय ते डॉक्टर बाबा म्हणले होते एकदा की लहान मुलांचं पालन पोषण आईवडील कसं करतात, तर ते जन्म झाल्यापासून 5-6 वर्षापर्यंत त्या मुलाची शूटिंग करायला पाहिजे सगळी. आणि जेव्हा आईवडील वृद्ध होतात तेव्हा त्या मुलाला दाखवायला पाहिजे, बाळा तुझ्याकरता एवढा त्याग केला यांनी. ज्या मुलांना हे कळत नाही, कृतज्ञ आहे, ते समाधानी होत नाही बरं. मग ते शहरात राहू, विदेशात राहू, मोठ्या पगारावर राहू, नाहीतर कोणत्या पदावर राहू, ज्यांना घरून आईवडिलाचा आशीर्वाद मिळत नाही ते कधीच समाधानी होऊ शकत नाही. कारण ते कृतज्ञ आहे. आणि कृतज्ञ पुरुषापासून पाप जात नसतं. न शके पाप जावो कृतज्ञोनी जैसे. एवढी मोठी संपत्ती. बाबा उदाहरण सांगतात मारुती बाबा, कधी कधी एखादा मुलगा जन्माला येत असताना आडवा येतो. जन्म होताना त्याला कठीण आहे आणि आईलासुद्धा प्रचंड वेदना होतात. या प्रसंगामध्ये डॉक्टर म्हणतात, त्या मालकाला विचारतात, मुलगा आडवा आला आहे, मग काय करायचं? दोघांपैकी एक मिळेल. एक तर मुलगा कापून काढावा लागेल, नाहीतर मग स्त्रीचं ऑपरेशन करून मुलगा जिवंत ठेवावा लागेल. काय करायचं? मग तो मालक म्हणतो, घरामध्ये सगळा व्यवहार जिच्यामुळे चालतो ती आमची गृहस्थ धर्मातली धर्मपत्नी वाचली पाहिजे. काही करा पण प्राधान्याने आईला वाचवा. मुलगा मारू नका, वाचवता आलं तर त्यालाही वाचवा, पण यदा कदाचित पहिलं प्राधान्य आईला द्या. आणि तीच गोष्ट डॉक्टर आईला विचारतात, कोण पाहिजे? आई म्हणते, असा का प्रश्न करता तुम्ही? अहो तसं नाही म्हणे, प्रसंगच बिकट आहे. एक तर तुम्हाला वाचवावं लागेल, नाही तर मुलाला वाचवावं लागेल. तर ती काय म्हणते, मला मृत्यू आला तरी चालेल, माझ्या बाळाला वाचवा. याला म्हणजे अंगाची संपत्ती. वा येताची कर्म जाड तुझी मान आडकली. वर्णन करतात ना संतांचं, वर्णन आहे मदालासामध्ये हे वर्णन आलेलं आहे. पण त्या प्रसंगाला आई म्हणते, नाही माझं काही झालं तरी चालेल, मुलगा वाचवा. मग अंगाची संपत्ती वेचते बघा. आणि जीव म्हणजे अंतकरण, ती मनात सारखी मुलाची काळजी करते सारखी. काही मुलं आहे ना चंचल खूप असतात, पण चांगलं आहे का, जे चंचल असतात ना ते अभ्यासू जास्त असतात बरं. फक्त त्यांच्या चांचल्याला वळण दिलं पाहिजे. जेवढं चांचल्य वेगात पुढं जातं तेवढंच त्या अभ्यासामध्ये पण जाऊ शकतं. फक्त त्याला दिशा देता आली पाहिजे. चंचल मुलं असतात, ऐकत नाही घरचं. गुरुवारी मारुती बाबा सांगतात, ती आई त्या मुलाला घेऊन जाते अंगणवाडीमध्ये आणि त्या शिक्षिकेला सांगते की बघ ह्या मुलाला काही करा पण शिकवा, आमचं ऐकत नाही, चॅप्टर आहे बघा म्हणे, कधी तुम्हाला न चुकवता घरी येईल काही सांगता येत नाही. ह्या पेपरमिंटच्या गोळ्या घ्या, 4 तुम्ही खा, 2 त्याला द्या, काही करा, याला शिकवा. म्हणजे मनात काळजी करते. अंगा जीवाची संपत्ती वेचवणी करी बाळाची पाळती. त्या बाळाचं पालनपोषण करते की नाही. मुलाला जर सर्दी होत असेल तर आई आंबट खाणं बंद करते. किती मोठा त्याग आहे. डॉक्टर सांगतात की तुम्हाला आंबट सोडावं लागेल, तुमच्या मुलाला सहन होत नाही, तुमच्या अंगातून दूध त्याच्या मुखात जात आहे. आई त्याच्याकरता त्याग करते बघा, सगळा त्याग करते, सगळा त्याग. काल परवा उदाहरण ऐकलं, एक मुलगा व्यसन करायचा, घरी आला की आईला पैसे मागायचा. कधी कधी तो आईला चुकून कदाचित एखाद्या प्रसंगाने अपशब्दही बोलायचा. शेजारच्या माणसात सहन नाही झालं ते. त्यांनी सांगितलं, काय मुलगा आहे तुमचा नालायक, तुम्हाला अपशब्द वापरतो, त्रास देतो. त्या आईने उत्तर काय दिलं, जाऊ दे म्हणे, तो माझाच मुलगा आहे, मला थोडी दुसरी मुलं त्रास देतात, तो माझ्याच पोटचा गोळा आहे. किती मोठा त्याग आहे हा. जीवे उबगणे बाळाची पाळती करी, पालनपोषण करते. म्हणून ही ओवी आहे ना सगळ्या मुलामध्ये, हे शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, हे सगळीकडे ही ओवी गेली पाहिजे. हे विद्यार्थी शिकवणं म्हणजे वृद्धाश्रम जास्त तयार करणं आहे, आणि ही ओवी शिकवणं म्हणजे घराचं नंदनवन करणं आहे. बाळाची पाळती करी परी जीवे उबगणे, पण मनातून त्याला कंटाळा येतो, त्रास येतो. ही स्थिती न पाहे माय मात्र ही स्थिती कधीच पाहत नाही. तुम्ही बघा ना व्यवहारामध्ये, सगळ्याच्या अगोदर आई जागी होते, सडा संमार्जन करायचं, सगळं घर सारवायचं, सगळ्याचा स्वयंपाक करायचा. सकाळी 4:30ला उठलेली आई सगळ्यात उशिरा ती जेवते. नाश्ता जरी केला तर सगळ्यात उशिरा ती करणार. जेवण सगळे अगोदर करणार, उशिरा ती जेवणार. भांडे घासणार, दुपारचे कामं करणार, सायंकाळी पुन्हा सगळ्यांचा स्वयंपाक करणार.
सगळ्यात उशिरा सगळ्यांचं जेवण झालं की आवरावरी करून मग ती विश्रांतीला प्राप्त होणार. आणि तिचा राजा म्हणजे हा मुलगा काही नाही, सकाळी उठला मस्त पाळण्यात झोपतो, दूध प्राशन करतो पुन्हा झोपतो, दुपारी खेळतो पुन्हा थोडा झोपतो, सायंकाळी खेळतो झोपतो. आणि मग सगळे दिवसभर काम करून कुठंतरी आईला डोळा लागतो तर 12:30 वाजता पुन्हा तो रडतो. मग तेव्हा आई म्हणते का बाळा अलार्म बघत जा, 12:30 वाजले, मी दिवसभर कष्ट केले, कुठंतरी मला डोळा लागला आणि तू लगेच जागा झाला असं म्हणते काही नाही म्हणत. बघा त्या प्रसंगाला जर मुलगा मलमूत्र विसर्जन करत असेल तर त्याही परिस्थितीमध्ये आई जागी होते. बघा त्याला स्वच्छ करते आणि मग ती विश्रांतीला प्राप्त होते. हे सगळे प्रसंग आपण डोळ्यासमोर आणावे. जीवे उबगणे पण मनापासून ते कंटाळते आहे, ही स्थिती मात्र माय न पाहे, आणि जी न पाहे तीच खरी माय आहे. कंटाळत असेल तर मग ती सावत्र माय आहे, नाहीतर मग तिने मुलगा दत्त घेतला आहे असं त्याचा अर्थ होईल. पण खरी माय मात्र पाहत नाही. हे झालं उदाहरण. कशा करता? जशी आई मुलाचं पालन पोषण करते पण कंटाळत नाही, तसं सात्विक करता कर्म करतो पण कर्म करत असताना कंटाळत नाही. ज्याची कर्मावर श्रद्धा आहे की नाही त्याला कंटाळा येत नाही. बघा ज्याने कर्म हीच आपली पूजा मानली आहे त्याचा किती प्रवास होऊ द्या, त्याच्या किती सभा होऊ द्या, त्याला अडचण नाही पडत. असो जीवे उबगणे ही स्थिती न पाय. मी सभा सांगितली, तुम्ही कीर्तनं घ्या, प्रवास होऊ द्या, कीर्तन होऊ द्या, कंटाळा येत नाही. त्याच्यात कर्मात आनंद असतो. जीवे उबगणे ही स्थिती न पाहे माही. हे झालं उदाहरण. तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी परिफल न स्वीय दिठी ओखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी. सर्वस्वे काया वाचा मनानीवर कर्म अनुष्ठी. कर्माच्या अनुष्ठानामध्ये त्रास वाटतो पण कर्माच्या अनुष्ठानाशिवाय ज्ञानाची योग्यता मिळत नाही. जे माणसं अगदी सामान्य पातळीपासून कार्य करता करता मोठे होतात ना त्यांचाच मोठेपणा टिकत असतो. ज्यांना आयतं प्राप्त झालं त्यांचं काहीच टिकत नाही. म्हणजे प्रतिष्ठाही टिकत नाही, मान सन्मानही टिकत नाही, आर्थिक स्थितीसुद्धा टिकत नाही. म्हणून कोणताही व्यक्ती असा सामान्य पातळीपासून वरती गेला पाहिजे तर तो टिकतो आणि त्याकरता कर्म तयारी करतो. म्हणून सर्वस्वे कर्म अनुष्ठी परी फल न स्वीय दिठी. पण आपल्या नजरेनं मात्र फलावर दृष्टी ठेवत नाही. ओखी ती म्हणजे आघवी संपूर्ण क्रिया म्हणजे कर्म ब्रह्मीचे पैठी करी. इथे ब्रह्म शब्द जरी आला तरी तो ईश्वरी अर्थाने घ्यायचा, कारण आपल्याकडे कर्म ईश्वर अर्पण करावं असं म्हटलं आहे की नाही. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपारा दोषा लागी. कधी कधी ब्रह्मशब्द ईश्वराचा वाचक असतो वाच्यार्थाने, आणि कधी कधी ईश्वर शब्द लक्षार्थाने ब्रह्माचा वाचक असतो. जसा प्रसंग आला असेल तसा तो अर्थ करायचा. इथं ब्रह्मशब्द जरी आला तर ब्रह्म असंग स्वरूपाचा आहे की नाही, म्हणून तोही अर्थ होईल की कर्म ब्रह्मार्पण करायचं म्हणजे सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण असाही अर्थ घेता येईल, किंवा कर्म स्थूल असल्यामुळे ते कर्म ईश्वराला अर्पण करायचं असाही अर्थ होईल. संपूर्ण कर्म ईश्वराला अर्पण करायचं. अर्पण केला ना तर मनुष्याचं ओझं कमी होतं. बघा तुमच्याकडून चांगलं कर्म घडू द्या, देवाला अर्पण करा, आणि एखाद्या कर्मामध्ये उणीव राहू द्या तरी देवाला अर्पण करा. ईश्वर एवढा समर्थ आहे की तुमची उणीवसुद्धा त्याच्यामुळे पूर्ण होते, आणि पूर्ण असेल तर मग ते पूर्णच होणार आहे. म्हणून संपूर्ण कर्म तो ब्रह्मार्पण करतो, ईश्वर अर्पण करतो. हा झाला त्याचा दररोजचा नित्यक्रम. पण कधीकधी जर त्याचं कर्म चांगलं फल देण्याकरता उद्युक्त झालं तर त्या कर्माच्या उदयाने त्याच्या घरी संत महात्मे येतात, आणि संत महात्म्यांचा आदर किती करावा तर भगवंतांचं वचन तुकोबारा म्हणतात. बघा जर आपल्या घरी संत आले देवपूजा करत असताना तर देव सारावे परते संत पूजावे आरते. देवाला एका प्रसंगाला बाजूला सारावं आणि पहिली संतांची पूजा करावी. म्हणजे संतांची पूजा एवढी महत्त्वाची आहे. मग संतांच्या पूजेसमोर जर देवाला बाजूला सारायचं आहे, म्हणजे देवपूजा बंद करायची आहे, तर त्याच न्यायाने संत आपल्या घरी आले तर कर्म नावाची पूजासुद्धा बंद करायची आहे. मग त्या प्रसंगाला माझं कर्म राहिलं, माझा नित्यनेमच राहिला,
माझा आजचा हा एवढा जपच राहिला असं म्हणू नये. कारण संत आपल्या जीवनामध्ये आले तर ते आपल्या कर्माचं, आपल्या देवपूजेचं, आपल्या साधनेचं, आपल्या नामस्मरणाचं ते सगळ्यात मोठं फळ आहे. म्हणून व्यवहारात आपल्याला दिसतं बघा. हे डॉक्टर बाबा सांगत असतात, कधी कधी काही माणसं भेटायला येतात किंवा आपल्यालाही दिसतं, गुरुवारी मारुती बाबांना पण भेटायला काही माणसं येतात पाठाच्या अगोदर किंवा पाठ सुरू होण्याच्या अगोदर थोडा काही काळ किंवा पाठामध्ये कधी कधी मग येतात. मग संतांच्या मुखारविंदातून ऐकायला भेटणे सगळ्यात मोठा योग आहे की नाही. मग बाबा सांगतात की त्या व्यक्तीला जर 1 तास बसलेला असतो तो आणि त्याला म्हटलं आता आमचा थोडासा पाठ आहे ज्ञानेश्वरीचा, तुम्हाला वेळ असेल तर थांबा, तो नाही ना, लयच कामाची लगबग आहे. म्हणजे जीवनामध्ये सगळ्यात मोठं फळ येण्याचा योग आला तर तेव्हा तो कर्माचं नाव पुढं करतो. माझ्या पाठीमागे खूप मोठे काम आहे, काही नाही बघा, जातून ट्रॅफिकमध्येच अडकतो, बाकी काहीच होत नाही, काहीच होत नाही. उलट असं आहे की सत्प्रसंग आपल्या जीवनामध्ये आला तर बाकी सगळे कामं बाजूला सारावे आणि संतांच्या सहवासामध्ये राहावं, ते पुढे सांगतात. आणि प्रिय आलिया स्वभावे, पहिल्यांदा उदाहरण आहे, प्रिय आलिया स्वभावे शंबळ उरे वेचे ठावे नव्हे. दुसरा एक पाठ आहे सामग्री वेचे, तिसरा पाठ आहे सबळ वेचे, चौथा पाठ आहे सबळा वेचे. असे 2-3 पाठ आहे बघा याच्यावर. तर आपले 2-3 अर्थ लावता येतील, याच्यात काही अडचण नाही. पहिला अर्थ घ्या सामग्री दोरी बक्ष पदार्थ, 20 वाचून घेतो अगोदर. आणि प्रिय आलिया स्वभावे शंबळ उरे वेचे ठावे नव्हे, तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी, तरी अकरणाचे निखेदे द्वेषाते जीवे न बांधे, जाली याचेने आनंदे फुंजोनेने ऐस ऐसी हातवटिया कर्म निफजे जे धनंजया, जान सात्विक हे तया गुण नामगा. इथपर्यंत संबंध आहे. व्यवहारातलं उदाहरण आहे, आपला प्रिय व्यक्ती आपल्या घरी आला, आपला मित्र आहे. मित्रत्व कोणाचं पण होत नसतं. मित्रत्वाकरता 2 गोष्टी असाव्या लागतात. एक, चारित्र्य समान असावं लागतं, म्हणजे स्वभाव. हो, समानशिले व्यसने सुसख्यम. व्यसन म्हणजे आवड. बरं, छंद, ज्या दोघांचा छंद किंवा आवड समान आहे त्यांची मैत्री होते, झाली पाहिजे. समजा ज्या दोघांची कीर्तन ही आवड आहे तर 2 कीर्तनकाराची मैत्री झाली पाहिजे, असा माझा भाव आहे. समानशिले, शील म्हणजे चारित्र्य किंवा स्वभाव. ज्या दोघांचा स्वभाव समान आहे, आवड समान आहे, त्यांची मैत्री चांगल्या प्रकारे होत असते. पण केव्हा? मनात गाठ नसेल तर. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. मोकळं मन असेल तर होतं बरं का सख्य. असं वरवर त्याच्यामध्ये रंगण्यात काही आनंद नाही, ते सोंग आहे, दांभिकपणा आहे. आणि असा प्रिय व्यक्ती जर आपल्या घरी आला तर त्याचा उपचार करत असताना शंबळ म्हणजे सामग्री, शिदोरी किंवा भक्ष पदार्थ, ओरे आपण त्याला अर्पण करतो, नाश्ता. पण आपण असा विचार नाही करत, अरे तू जेवल्यानंतर मला काही राहतं की नाही, असं नाही म्हणत आपण. किंवा वेचे, किती मोठ्या प्रमाणामध्ये खर्च झाला, ठाऊवे नव्हे, हे आपल्याला ठाऊकही पडत नाही. आपण फक्त एक विचार करतो, मित्र जर घरी आला तर सगळं खर्च होऊ द्या, उरू द्या, नाहीतर सरू द्या, काही अडचण नाही. का? प्रिय आहे, प्रेमास्पद आहे. किंवा संत आपल्या घरी आले तर आपण त्याचा विचार नाही करत. काही काही आपल्या संप्रदायामध्ये मंडळी बघा, त्यांना फक्त सांगायचा, उत्सव करायचा, ते मागं पुढं पाहतच नाही. म्हणजे त्यांना अशी कमीपणाची गोष्ट चालतच नाही. फक्त म्हणायचं की आपला सप्ताह करायचा, ते सगळीकडे त्यांना गुणवत्ताच लागते, त्यांना हलकं चालतच नाही. का? अरे हा उत्सव आहे, याच्यामध्ये सामग्री किती संपते, किती खर्च होते, याचा तो विचार नाही करत. ते गुरुवारी राऊत बाबा सांगत असतात, मनुष्याचं जर मन मोकळं असेल ना तर बरकत येत असते बघा. संकोचित मन असेल ना, पुरतं का नाही, पहिलेच पंक्ती सगळं संपतं. आणि मन मोकळं असेल तर सगळे माणसं तृप्त होऊन जातात. म्हणजे प्रिय जर घरी आला व्यक्ती तर सामग्री शिल्लक राहते का न राहते याचा आपण विचार नाही करत. हे झालं उदाहरण. तैसे त्याप्रमाणे एखादा संत महात्मे आपले घरी आले आणि प्रसंग म्हणजे संगती, सत्प्रसंगे म्हणजे चांगली संगती, संतांची संगती, आणि त्यांच्यासोबत आपल्याला प्रवचन ऐकायला भेटलं, ते आपल्याला काही उपदेश करतात, जीवनाला आवश्यक असणारे मार्गदर्शन करतात,
असा प्रसंग आपल्या जीवनात आला, पण तो प्रसंगामध्ये वेळ जात असताना काय होतं, करावे पारुषे जरी. जे कर्म आपल्याला करायचं आहे आणि ते यदा कदाचित जरी पारुषे म्हणजे बंद पडलं. आता संत आपल्या घरी आले तर त्यांना वेळ द्यावा लागेल की नाही, आणि त्यांना आपण वेळ दिला तर मग आपली देवपूजा राहिली, आपला जप राहिला, आपला नित्यनम राहिला. तशी मनात तळमळ होते बघा, कधी कधी होते की नाही, माझं एवढं राहिलं तेवढं राहिलं, घालमेल होते. पण संतांचा सहवास सगळ्यात मोठा आहे. अरे जी साधना आपण आस्थाग्यात केली त्या साधनेचं फळ म्हणजे संतांचं आगमन आहे. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगम लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विधायही तदोदयेते विवेकः. भागवतातला श्लोक आहे. फार जन्मातलं पुण्याच्या भाग्याचा उदय झाला तर सत्संग आपल्याला मिळतो आहे, आणि अशा प्रसंगामध्ये आपले बाकीचे समाजातले कामं राहिले, मी तर म्हणतो देवपूजा राहिली किंवा आपला जप राहिला, नित्यनेमाचं पारायण राहिलं. कारण पारायण आपण ज्ञानोबारांच्या ओवीचं करणार आहे आणि संतांच्या रूपात ज्ञानोबारा आपल्या घरी येणार आहे. उलट त्या पारायणाचं फळ ते आहे. मग अशा प्रसंगाला घडतं की नाही, कधी कधी मनात घालमेल होते बघा आपली. आता हे कधी जातील काय माहिती, असं होतं मनामध्ये. आपला नित्यनेम राहिला, हे राहिलं ते, असं वाटतं की नाही मनामध्ये. तसं वाटू नये. सत्प्रसंगे करावे पारुषे जरी तरी अकरणाचे खेदे. आपलं कर्म बंद पडलं, आपण ते केलं नाही, तसं त्याच्या मनात खेद नाही राहत. आणि माणसाच्या मनात खेद राहतो. ज्याच्या मनात खेद राहतो तो कुठेतरी आपल्या मनामध्ये आपला धिक्कार करतो, आणि आपला धिक्कार म्हणजे स्वतःचा द्वेष. स्वामी विवेकानंद म्हणतात बघा त्यांच्या त्या प्रवचनात, मनुष्याने सगळं करावं, स्वतःचा द्वेष कधीच करू नये. म्हणून अकरणाचे खेदे. माझ्याकडून हे कर्म झालं नाही, आज हे माझं कर्म राहिलं, असं अकरणाच्या खेदामुळे द्वेषात जीवी न बांधे. तो आपल्या अंतःकरणामध्ये द्वेषाला जागा देत नाही. आता इथं जगाचा द्वेष नाही बरं, इथं आपलाच द्वेष आहे की हे कर्म माझ्याकडून बंद पडलं, हे माझ्याकडून झालं नाही. अशी द्वेषाला तो आपल्या मनामध्ये जागा देत नाही. बरं ठीक आहे, कर्म बंद पडलं म्हणून द्वेष नाही करत, आणि झालं तर मग चांगलं कर्म झालं तर मग त्याने गर्विष्ठ पण होत नाही. झाली याचेने आनंदे फुंजो नेणे. आपलं कर्म परिपूर्ण झालं तर फुंज म्हणजेच काय, गर्व, आणि तो गर्वाला चढत नाही, गर्विष्ठ होत नाही. म्हणजे बघा, एकीकडे गर्व पण नाही कर्म सांग झालं म्हणून, आणि न झालं म्हणून द्वेषही करत नाही. ऐसैसी हातवटिया. अशा प्रकारच्या हातवटीनं जे कर्म नेपजे जी धनंजया, जे कर्म निर्माण होतं अर्जुना, जान सात्विक हे तया गुण नामगा. त्या कर्माला सात्विक असं गुणावरून नाव आलेलं आहे. म्हणजे सात्विक कर्माचं एवढं भगवंताने लक्षण सांगितलं. ययावरी यानंतर राजसाचे म्हणजे काय, जे राजसी कर्म आहे त्या कर्माचे लक्षण सांगितलेलं साचे. आम्ही खऱ्या अर्थाने राजसी कर्माचं तुला लक्षण सांगणार आहे, पण एक अपेक्षा आहे. न करी अवधानाचे वाणेपण. वाणेपणा म्हणजे कमतरता, उणीव. ऐकण्याच्या बाबतीतलं अवधान म्हणजे लक्ष देणं. ऐकण्याच्या बाबतीतला उणेपणा मात्र करू नको. सात्विक कर्म ग्राह्य आहे म्हणून श्रद्धेनं ऐकावं. राजस आणि तामस कर्म त्याज्य आहे म्हणून ते सुद्धा चांगलं ऐकावं, कारण त्याचा त्याग करायचा आहे. म्हणून दोन्ही गोष्टी कळायला पाहिजे. ग्राह्यही कळावं आणि त्याज्यही कळावं. अवधानाचे वाणेपण न करी, उणेपणा करू नको. मग राजस कर्म कशाला म्हणतात त्याचा विचार पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडली गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पावले ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.